नागपूर पदवीधर निवडणूक इंजिनियर अतुल देशमुख यांची उमेदवारी जाहीर। शिक्षक भारती आणि ओबीसी संघटनांचा पाठिंबा। नमस्कार, मी उमेश सिंगंजुडे आणि आपण पाहत आहात यूएस दस्तक। नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीचा बिगुल वाजला असून राजकीय घडामोडींना जोरदार वेग आला आहे। शिक्षक भारती आणि राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चातर्फे इंजिनियर अतुल दिनकरराव देशमुख यांची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। शिक्षक भारतीचे संस्थापक तथा माजी आमदार कपिल पाटील यांच्यासह अनेक प्रमुख सामाजिक संघटनांनी या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे। काय आहेत प्रमुख मुद्दे आणि राजकीय पाठबळ? अभ्यासू आणि आक्रमक नेतृत्व। इंजिनियर अतुल देशमुख हे अभियांत्रिकी पदवीधर असून राष्ट्र सेवा दलाचे विश्वस्त। शिक्षक भारती राज्य समन्वयक आणि ओबीसी मुक्ती मोर्चाचे ते प्रदेश अध्यक्ष आहेत। बड्या नेत्यांचे समर्थन। समाजवादी नेते माजी आमदार कपिल पाटील, राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाचे नितीन चौधरी, राष्ट्रीय जागृत ओबीसी महासंघ आणि व्हीआयटी संघटनेचे प्राध्यापक संजय पन्नासे यांनी देशमुख यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे। काय आहेत निवडणुकीतील प्रमुख मुद्दे आणि मागण्या? मोफत शिक्षण, केजी ते पीजी पर्यंतचा सर्वांना मोफत आणि दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे। जुनी पेन्शन योजना, कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न। शिक्षक व शासकीय कर्मचाऱ्यांना सन्मानपूर्वक जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी। कंत्राटीकरण बंद करा। शिक्षणाचे बाजारीकरण, नीट परीक्षेतील व टीईटी परीक्षेतील गैरप्रकार आणि तरुणांचे आर्थिक शोषण करणारी कंत्राटी पद्धत पूर्णपणे बंद व्हावी। ओबीसी जनगणना, एससी एसटी समाजाप्रमाणेच ओबीसी समाजाचीही स्वतंत्र जातीनिहाय जनगणना व्हावी। नागपूर येथील नवप्रतिभा अध्यापक विद्यालयात पार पडलेल्या विशेष सभेत उमेदवारीची घोषणा करण्यात आली असून यावेळी शिक्षक भारतीचे संस्थापक माजी आमदार कपिल पाटील, अध्यक्ष अशोक बेलसरे, उपाध्यक्ष राजेंद्र झाडे, नवनाथ गेण व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत उमेदवारी जाहीर करण्यात आली। प्रचार कार्यालयाचे अधिकृत उद्घाटन। माननीय नवनाथ गेण, ओबीसी मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन चौधरी, व्होकेशनल टीचर्स असोसिएशनचे प्राध्यापक संजय पन्नासे, माजी नगरसेवक संजय बोंडे, श्री रवींद्र फडणवीस, बळवंत मोरगडे, प्राचार्य देवेंद्र काळबांडे, शिक्षक भारतीचे संयोजक व पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार इंजिनियर अतुल दिनकरराव देशमुख, प्रशांत ढोरे यांची उपस्थिती होती। उद्घाटन प्रसंगी बोलताना माजी आमदार कपिल पाटील म्हणाले, पदवीधर, शिक्षक आणि बेरोजगारांचे प्रश्न विधान परिषदेत मांडण्यासाठी अतुल देशमुख हेच योग्य व सशक्त उमेदवार आहेत, असा विश्वास त्यांनी यावेळी उपस्थित नेत्यांनी व्यक्त केला। गेल्या 20 वर्षापासून वेगवेगळ्या सामाजिक चळवळीमध्ये मी सक्रिय योगदान माझं राहिलेलं आहे। आतापर्यंत गेल्या 20-25 वर्षात पडद्याच्या मागची भूमिका मी कायमच निभावलेली आहे। वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन, चाहे ते छात्र भारती संघटना असो, राष्ट्र सेवा दल ही संघटना असो, त्या राष्ट्र सेवा दल संघटनेमध्ये भारतातल्या किमान 18 ते 20 राज्यांमध्ये मी फिरून एक संघटन बांधणीचं काम सुद्धा केलेलं आहे। तर ह्या सगळ्या देशभर फिरत असताना असं जाणवलं की ज्या पद्धतीने गेल्या 3-4 दशकापासून या शैक्षणिक क्षेत्राचं जी आज एक प्रकारे मूलभूत गरज आहे, ज्याच्यामुळे की रोजगार मिळतो शिक्षणानंतर, त्याच्यामध्ये ज्या पद्धतीचं खाजगीकरण चालू आहे, त्या खाजगीकरणाच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी आणि कुठेतरी याला आळा घालण्यासाठी तुमच्या आमच्यासारख्या मध्यमवर्गीय गोरगरीब माणसांच्या, पालकांच्या, मुलांच्या, मुलींच्या भविष्यासाठी मी ह्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढणार आहे। आणि मला ठाम विश्वास आहे या संपूर्ण 6 जिल्ह्यातली सर्व पदवीधर माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहतील आणि मला संधी देतील त्या ह्या मुद्द्यावरती, शिक्षणाच्या खाजगीकरणाच्या मुद्द्यावरती, आणि जिथे कुठे विषमता निर्माण झालेली आहे, श्रीमंत होत चालला आहे, गरीब होत चाललेला आहे, याच्या विरोधातली माझी ही भूमिका आहे। आणि चळवळ उभी झालेली आहे ती सामाजिक न्यायाच्या चळवळीतून आलेलो आम्ही लोक। त्याच्यामुळे जिथे कुठे अन्याय होत असेल त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी माझी ही उमेदवारी आहे। आणि नागपूर पदवीधर निवडणुकीच्या या मोठ्या घडामोडीवर तुमचे काय मत आहे? कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा।
पुढील सर्व अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.